नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। एकूण 63 परिरक्षक आणि 638 केंद्र संचालक आणि त्याचबरोबर 7,611 परिरक्षक, 1292 नियामक अशी सर्व एकूण मंडळी होती आणि त्याच्या परिश्रमाने ही सर्व परीक्षा पार पडली आहे। या परीक्षेच्या दरम्यान गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती देखील स्थापन करण्यात आलेली होती। त्याचबरोबर मान्य विभागीय आयुक्त, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी आणि यांची देखील वेगवेगळी भरारी पथकं आणि बैठक पथकं होती आणि त्या सर्व पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या होत्या। त्याचबरोबर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील परीक्षा व्यवस्थित पार पडावी यासाठी मंडळाला गैरप्रकारांना प्रतिबंध व्हावा यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि परीक्षा व्यवस्थित पार पाडावी यासाठी विभागीय मंडळाच्या वतीनं विद्यार्थी पालक यांचे देखील समुपदेशन घेण्यात आलेलं होतं। मुख्याध्यापकांच्या सभा देखील घेण्यात आलेले होते। आजच्या या परीक्षेचे प्रमुख निकाल असा आहे, मंडळामध्ये एकूण 1,84,253 विद्यार्थ्यांनी नोंद केलेली होती। त्यापैकी 1,82,844 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आणि त्यातून 1,74,000 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। विभागाची एकूण उत्तीर्णतेचं जे प्रमाण आहे 95.19% आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची निकालाची टक्केवारी आहे 95.51, बीड 97.40, परभणी 93.03, जालना 94.99 आणि हिंगोली 92.22। आपण जर बघितलं तर यामध्ये बीड जिल्हा टक्केवारीनुसार 1 नंबर आहे, छत्रपती संभाजीनगर 2, त्यानंतर जालना नंबर 3, परभणी 4 आणि हिंगोली गुणानुक्रमे 5 नंबर आहे। आपल्या मंडळामध्ये एकूण पुनर्परीक्षार्थींची जी टक्केवारी आहे, विद्यार्थी होते एकूण 3,459, त्यापैकी परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत 3,385, त्यापैकी उत्तीर्ण झाले 2,044 आणि एकूण टक्केवारी आहे 60.38। आपण मुले आणि मुली यांच्या निकालाची जर सांगितली माहिती पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं, एकूण 1,37 मुले प्रविष्ट झालेली होती परीक्षेसाठी आणि मुली 81,860, दोन्ही मिळून 1,82,844। यापैकी उत्तीर्णाचं प्रमाण जर बघितलं तर मुलांचं आहे, एकूण मुले होती 94,690, मुली 79,366 उत्तीर्ण झालेले आहेत। एकूण 1,74,056। टक्केवारी जर बघितली तर मुलांची टक्केवारी आहे 93.71% आणि मुलींची टक्केवारी आहे 97.01 आणि दोन्हींची मिळून 95.19। म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की मुलांच्या तुलनेत मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे 3.30 अधिक आहे। पुनर्परीक्षार्थीच्या संदर्भात देखील अशीच परिस्थिती आपल्याला दिसते। मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 57.97 आणि मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 64.77, एकूण 60.38। यामध्ये देखील मुलींचंच उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जास्त आहे। जिल्हानिहाय श्रेणीनिहाय विद्यार्थ्यांची संख्या नियमित, तर यामध्ये प्रावीण्य श्रेणीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे एकूण 27,644 विद्यार्थी आलेले आहेत। प्रथम श्रेणी 21,617, द्वितीय श्रेणी 11,117, उत्तीर्ण श्रेणी
2478. एकूण विद्यार्थी आहेत 62,856. टक्केवारी 95.51. 844 विद्यार्थी आहेत. तर विभागामध्ये एकूण प्रावीण्य श्रेणीमध्ये 43.38 एवढे विद्यार्थी आलेले आहेत. त्याचबरोबर प्रथम श्रेणी 31.09 विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. द्वितीय श्रेणी 16.84 विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आणि उत्तीर्ण श्रेणी ही 3.89% मुलांना मिळालेली आहे. यामध्ये तुलनेने यापैकी आपण जर पाहिलं तर बीडमध्ये प्रावीण्य श्रेणी मिळालेले जास्त 57.84% विद्यार्थी आहेत. त्यानंतर जालनामध्ये 43.89% विद्यार्थी आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 42%, नंतर परभणी 32% आणि हिंगोलीमध्ये 29% विद्यार्थ्यांना प्रावीण्य श्रेणी आहे. संभाजीनगरमध्ये आपले एकूण विभागातले जे आहेत 31% विद्यार्थी प्रथम श्रेणीत आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर 32.85, बीड 27.70, परभणी 31.86, जालना 30.62, हिंगोली 32.68. द्वितीय श्रेणीमध्ये विभागातील आपले 16.84% विद्यार्थी आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर 16.89, बीड 10.42, परभणी 21.89, जालना 17.12, हिंगोली 24.27. या विद्यार्थ्यांची संख्या पुनर्परीक्षा त्यामध्ये देखील एकूण विभागामध्ये प्रावीण्य श्रेणी 13 विद्यार्थ्यांना मिळाली, प्रथम श्रेणी 35 विद्यार्थ्यांना मिळाली, द्वितीय श्रेणी 28 विद्यार्थ्यांना मिळाली आणि उत्तीर्ण झालेले आहेत 1078 विद्यार्थी. एकूण आहेत 1454. टक्केवारी आहे 54.1%. या परीक्षेच्या काळात परीक्षेमध्ये जे गैरप्रकार नोंद केलेले आहेत त्याची माहिती असते. परीक्षा केंद्रावर जे गैरप्रकार आढळून आले भरारी पथकांना वैध पथकांना तर ते आहेत एकूण 87 आणि परीक्षोत्तर पेपर तपासताना जे आपल्या लक्षात आलेले आहेत ते आहेत 65. एकूण 149 गैरमार्ग प्रकरणी चौकशीची प्रक्रिया विभागीय मंडळामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्यांना शास्ती देखील करण्यात आलेली आहे. तर त्यानुसार एकूण 61 विद्यार्थ्यांची संपादन रद्द करण्यात आलेली आहे आणि 88 विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी संपादित केलेल्या गुणांची पुनःपडताळणी किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या दिनांक 28 मे पासून ते मंगळवार दिनांक 11 जून 2024 पर्यंत हे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. त्याचबरोबर पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार करण्यासाठी देखील विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक 31 मे 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र करून द्यायचे आहे. याबाबतचं परिपत्र मंडळामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्व विषयासह प्रवेश उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना लगतच्या 2 संधी श्रेणी सुधारासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत जुलै ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025.
यासाठी त्यांनी अर्ज करावायचे आहे 31 मेपासून. त्याचबरोबर जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी अपयशाला न जाता त्यांनी देखील पुन्हा नवीन जोमाने परीक्षेसाठी तयारी करायची आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पुनश्च अभिनंदन.